तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम तुमच्या पुन्हा एक वेळेस आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। हे होते आपले कस्टमर आणि बाहेर तुम्हाला पाहायला भेटत असेल ते होती गर्दी म्हणजेच आपल्या शिवजयंतीची। तर मित्रांनो, हे होते आपले कस्टमर आणि आपण या कस्टमरला LG ची टीव्ही दिलेली होती। तर आपण हे टीव्ही उद्याला लावणार होतो, पण आपल्याला कस्टमरच्या आग्रहामुळे आपल्याला हे आधीच टीव्ही लावून द्यायची होती। त्याच्यामुळे आम्ही निघालो आपल्या समोरच्या वाटचालीसाठी म्हणजेच टीव्ही फिटिंगसाठी। एक तर हा दिवस होता शिवजयंतीचा, त्याच्यामुळे फुल गर्दी होती आपल्या दुकानासमोर आजूबाजूला आणि सर्वत्र म्हणजे गर्दीच पाहायला मिळत होती। तर आपण म्हणलो होतो कस्टमरला की आजच्या दिवस राहू द्या, आपण उद्या सकाळी सकाळी टीव्ही लावून देऊ, पण कस्टमर आपला ऐकत नव्हते, त्यांना आजच लावून द्यायची होती म्हणून आपण निघालो होतो पटापट। कस्टमरचं पण घर जवळच होतं, त्याच्यामुळे आपण लवकरच पोहोचलो आणि पाहतो तर काय आपल्या समोर आपले कस्टमर तर ऑलरेडी पोहोचलेच होते। मग आम्ही पण आपली बॅग घेऊन निघालो। हे होतं घर, या घरी आपल्याला टीव्ही फिट करायची होती। आम्ही आलो आतमध्ये, भाऊ लागले पटापट कामासाठी। भाऊनी काढली आपली टीव्हीची ते बॉक्स वगैरे सगळं पटापट काढून घेतलं। त्याच्यानंतर जे समोरची स्टेप आहे ते त्यांनी सुरू केली। तर भाऊ लागले पटापट कामाला, म्हणजेच मेजरमेंटच्या कामासाठी। पटापट मेजरमेंट घेऊन घेत होते भाऊ, पाहू शकता तुम्ही। लागले आपले ड्रिलिंग करण्यासाठी, पटापट आपलं ड्रिलिंग करून घेतलं आणि स्टँड फिट केलं, म्हणजे आपल्याला टीव्ही लावण्यासाठी सोपं जात होतं। त्याच्यामुळे भाऊ लागले पटापट ड्रिलिंग करण्यासाठी, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, अतिशय कमी वेळामध्ये भाऊनी पटकन ते टीव्हीचं स्टँड लावून घेतलेला आणि टीव्ही पण आपली फिट करून दिलेली आहे। आणि समोरच्या प्रोसेससाठी भाऊ आता पटापट लागलेली आहे, ते की इन्स्टॉलेशनसाठी। ते पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्या टीव्हीमध्ये इन्स्टॉलेशन होत होतं। अशा प्रकारे आपली टीव्ही पटकनच फिट झालेली आहे, ते पण अगदी फास्ट आणि सुपर फास्ट सर्व्हिसमध्ये। जर तुम्हाला पण इतक्या फास्ट सुपर फास्ट सर्व्हिस पाहिजे असेल तर आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि तुमची आवडती वस्तू घेऊन जा। सगळं झाल्यानंतर आम्ही पटकन निघालो आपल्या दुकानाकडे, कारण की आपल्याला तिथे पण आणखी कस्टमर करायचे बाकी होते। तर चला तर मित्रांनो, भेटूया तेव्हा नवीन एक ब्लॉगमध्ये। तोपर्यंत नमस्कार।